तिमोथेला पहिल्या पत्राचा अभ्यास करत असताना आज आपण 5व्या अध्यायात आहोत. वचन 17 ते 25 आपला शास्त्रभाग आहे आणि ह्या संदेश मालिकेचं नाव आहे मेंढपाळांना उत्तम सल्ला, वाईज काउन्सिल टू द शेपर्ड्स. कारण हा सल्ला पहिल्या आणि दुसऱ्या तिमोथेला पत्रातला जे मेंढपाळ किंवा पाळक आहेत, सेवक आहेत, त्यांना पावलाने दिलेला आहे की सेवा काय असते, कशी करायची असते, कशी करायची नसते. आणि आपल्याला माहिती आहे की नेतृत्व हे प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाचं आहे. मग ते राजकीय क्षेत्रात असो की सामाजिक क्षेत्रात असो की धार्मिक क्षेत्रात, लिडरशिप जसं राजा तशी प्रजा, जसं नेतृत्व तसे लोक, म्हणून लिडरशिप ही महत्त्वाची आहे. आणि ज्यावेळेस लिडरशिप किंवा नेतृत्व खालावत जातं, स्टँडर्ड खालावत जातं, त्यावेळेस लोकांचं स्टँडर्ड खालावत जात असतं. मला वाटलं कोणीतरी ऐकतंय. तर आजचा आपला विषय आहे पवित्र शास्त्रानुसार वडील वर्गाची पुनःस्थापना भाग 2. आणि पहिले तिमोथे 5:17 ते 25 मध्ये पावलाने मंडळीचे जे वडील किंवा मंडळीतले जे मंडळी प्रमुख सेवक ह्यांच्याविषयी सांगितलेलं आहे की त्यांचं क्वालिफिकेशन काय असावं आणि त्यांचं कर्तव्य काय, जबाबदाऱ्या काय, आणि त्याचबरोबर मंडळीची जबाबदारी त्यांच्याप्रती काय, मंडळीचं कर्तव्य काय, ह्या दोन्ही गोष्टी, दोन्ही बाजू या ठिकाणी सांगितलेल्या आहे. आणि आज आपण जर पाहिलं तर मंडळांमध्ये, प्रभू येशूच्या मंडळांमध्ये नेतृत्वाचा अभाव आहे. स्ट्रॉंग लिडरशिप, कॉम्प्रोमाइजिंग, भ्रष्ट, पापात जीवन जगणारे असे सेवक है ना, सैतानाशी, जगाशी तडजोड करणारे असे सेवक असल्यामुळे मंडळांची स्थिती आज कोमट आहे. ते स्टँडर्ड जे देवाचं नव्या कराच्या मंडळीचं शास्त्र सांगितलं ते खालावत गेलेलं आहे. पण तरीही देवाने माणसाच्या सोयीनुसार ते स्टँडर्ड खाली केलेलं नाही. प्रभू येशूच्या मंडळीचे स्टँडर्ड, तो दर्जा पवित्रतेचा नेहमी हाय आहे. आणि ज्यावेळेस तो खालावतो त्यावेळेस सर्व प्रकारच्या समस्या निर्माण होतात. त्यावेळेस ती मंडळी, ते लोक पॉवरलेस लोक होतात. देवाचा पॉवर किंवा सामर्थ्य त्यांच्या जीवनात किंवा त्यांच्याद्वारे कार्य करत नाही. त्यांचं जीवन पराभूत असतं. पण ज्यावेळेस आपण देवाच्या वचनानुसार नेतृत्वाची निवड करतो, देवाच्या वचनानुसार ज्यावेळेस नेतृत्व करणारे वडील सेवा करतात आणि वचनानुसार ज्यावेळेस मंडळी त्याला प्रतिसाद देते, त्यावेळेस ती मंडळी शास्त्रात सांगितलेल्या प्रभू येशूची मंडळी ठरते. आता मी तुम्हाला सांगतो वचनात जाण्यापूर्वी की पहिल्या शतकापासून तर ह्या शतकापर्यंत आणि प्रभू येशूच्या आगमनापर्यंत 2000 वर्षापासून सैतानाने एक पॅरलल त्याची मंडळी तो बांधत आहे. प्रभू येशूने तो दाखला सांगितला की गहू आणि निधन हे शेवटच्या काळापर्यंत संगती वाढत जातील, त्याचं कोणी काही करू शकत नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्याची मंडळी उभारत आहे. आणि म्हणून देवाच्या वचनानुसार ती ब्लूप्रिंट जर आपल्याला कळली तर आपल्याला कळू शकतं की कोणती मंडळी, कोणतं सेवा कार्य हे देवापासून आहे, वचनापासून आहे. देवाच्या वचनाने आपण त्या सेवेचं, त्या सेवकाचं मूल्यमापन करायचं असतं. मेजरिंग लाईन इज द वर्ड ऑफ गॉड. ते किती क्वालिफाईड आहेत, त्यांचं चर्च किती मोठं आहे, किती प्रॉपर्टी आहे वगैरे वगैरे ह्या गोष्टी नाही. तर पहिले तिमोथेय 5 अध्याय 17 ते 25 मध्ये पौलाने तरुण तिमोथेला सेवकांच्या किंवा वडिलांच्या जबाबदाऱ्या सांगितलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर मंडळीच्या देखील जबाबदाऱ्या, त्यांच्या प्रती काय आहे कर्तव्य, ते देखील सांगितलेलं आहे. तर 17 ते 25 मध्ये आपण लिडरशिप किंवा एल्डरशिप, नेतृत्वाबद्दलच्या 4 मुद्दे आपण पाहतो. 4 मुद्दे पौलाने सांगितलेले आहेत.
त्यापैकी 2 आपण पहिल्या भागात मागच्या रविवारच्या संदेशात पाहिले. जर कोणी मिस केला असेल तर तुम्ही यूट्यूबवर जाऊन तो संदेश ऐकू शकता. आणि आज आपण उरलेले 2 मुद्दे पाहू की जे नेतृत्वासाठी आवश्यक आहेत. नेतृत्व करणारे पालकांच्या वडिलांच्या जबाबदाऱ्या काय आणि त्यांच्या प्रति मंडळीचं कर्तव्य किंवा जबाबदाऱ्या काय. पहिलं प्रिन्सिपल, 4 प्रिन्सिपल्स ऑफ लीडरशिप अँड एल्डरशिप. 1. रिस्पेक्टिंग द एल्डर्स. वर्सेस 17 and 18. वचन 17 आणि 18. पहिलं जे तत्व, पहिला मुद्दा आहे की आपण मंडळी प्रमुखांचा आदर करणे, सन्मान करणे. आणि तो सन्मान पावलाने सांगितलं की फक्त शब्दानेच नव्हे तर सर्व प्रकारे. आमेन. जसं शास्त्रात सांगितलं की तू आपल्या द्रव्याने उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. म्हणजे देण्याने आपण देवाचा सन्मान करतो. म्हणजे सन्मान हा फक्त शब्दानेच नाही तर जे आपण करू शकतो त्याने केला पाहिजे. दुसरा पॉईंट, दुसरी गोष्ट 19व्या वचनात सांगितलेलं आहे, वर्स 19, की 2 किंवा 3 साक्षीदारा वाचून वडिलावरील आरोपाचा खटला घेऊ नको. किंवा म्हणजे वडिलांचं संरक्षण, प्रोटेक्टिंग द एल्डर्स. सेकंड पॉइंट, वर्स 19, की विनाकारण कोणीतरी काहीतरी उठवलं, सांगितलं म्हणून आपण ते खरं मानायचं नाही. वडिलांचं संरक्षण, की त्याची शहानिशा करायची की खरंच असं आहे का, व्हेरीफाय करायचं. कोणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून खरं मानायचं नाही. देवाने आपल्या प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे. आपल्याला आपण जजमेंट करू शकतो, काय राईट आणि काय रॉंग, बऱ्याने वाईटाचं ज्ञान आपल्याला आहे. म्हणून आपण कोणाच्या आहारी जाण्याची गरज नाही आहे. आपल्याला इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी, व्यक्तिमत्व वैयक्तिक हे आहे. कोणाच्या अंडर प्रेशर, दबावाखाली आपण कोणते निर्णय घ्यायचे नसतात. तर वडिलांचं किंवा सेवकांचं संरक्षण, खोट्या दोषारोपापासून, खोट्या अफवांपासून संरक्षण करायचं आहे. आणि आज आपण उरलेल्या 2 गोष्टी, 2 पॉईंट पाहणार आहोत. वचन 20 आणि 21. तिसरा पॉईंट आहे, तिसरं तत्व, इतरांना भय पडावे म्हणून. आता हे इतर कोण? इतर जे वडील आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या की नव्या कराच्या मंडळीत जसं आपण ट्रेडिशनली पाहतो पारंपरिक रीतीने की मंडळीमध्ये एक पालक किंवा एक प्रमुख, ही पद्धत शास्त्राच्या मंडळीची नव्हती. तर एक पालक किंवा एक मंडळी प्रमुख नसून 2 किंवा 3 असे असत. पालक, वडील, है ना, डिकन्स, एल्डर्स. तर ही ऑर्डर देवाची आहे. चर्च इज नॉट अ वन मॅन शो. आणि म्हणून दुसऱ्यांना ऑर्डिनेशन जे योग्य आहेत त्यांना ऑर्डेन करायचं असतं, त्यांना लिडरशिपमध्ये पुढं आणायचं असतं आणि मग ते मंडळीचं कार्य करायचं असतं. आमेन. ही शास्त्राची पद्धत आहे. पण 2000 वर्षापासून चर्चने स्वतःचे नियम केले आणि एकच पालक किंवा एक व्यक्ती ती मंडळीवर प्रमुख झाला. पण हे शास्त्राला धरून ही कल्पना किंवा हे नाही. ऐकून घ्या, हे आजच्या काळात शॉकिंग आहे, कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला तसंच पाहायला मिळत नाही. पण ही नव्या कराची पॅटर्न आहे की त्या चर्चमध्ये पालक असावेत, लीडर्स, एल्डर्स असावेत, डिकन, सेवक असावेत आणि त्यांनी मिळून ती मंडळी चालवली. आणि माझी अशी प्रार्थना आहे की ह्या वर्षाअखेरीपर्यंत ह्या मंडळीमधून काही डिकन्स, काही सेवक, काही वडील देखील तयार होतील आणि ही मंडळी ही नव्या करानुसार असलेली मंडळी होईल. आणि म्हणून देवाचं कार्य देवाच्या पद्धतीने केलं पाहिजे. लोक करतात म्हणून आम्ही असं करत आलो, आमचे नाही. देवाचं कार्य देवाचे. मंडळी ही आपली नाही, माणसाची संस्था नाही आहे. प्रभू येशू म्हणतो की मी माझी मंडळी उभारेन, ती त्याची आहे. हेड तो आहे. हेडक्वार्टर आपलं स्वर्गात आहे. त्यांनी नेमलेले सेवक आहेत आमच्यासारखे, पण आम्ही हेड नाही आहे. आम्ही त्याच्या अधिकाराखाली आहोत. तुम्ही त्याच्या अधिकाराखाली, आपण त्याच्या अधिकाराखाली आहोत. हे आपण नेहमी ध्यानात ठेवायचं असतं.
म्हणून 20व्या वचनात तो काय म्हणतो बघा, 1 तिमोथेय 5:20, इतरांना भय पडावे म्हणून, म्हणजे इतर जे सेवक वडील आहेत, पालक आहेत, मग इतरांना भय पडावे म्हणून पाप करणाऱ्यांना सर्वांसमक्ष दोष लाव. आता दोष लावणे किंवा जे मंडळीचे वडील, मंडळी प्रमुख आहे, त्यांनी जर काही चुका केल्या, त्यांनी जर वचनाला धरून काही केलं नाही, त्यांनी जर स्वतःचा अधिकार वापरून जर काही केलं, तर मंडळीतील प्रत्येकाला, की प्रत्येकजण ख्रिस्ताचे आहेत म्हणून जर वडील कुठं रॉंग असतील तर त्यांना सुधारण्याची, करेक्ट करण्याची जबाबदारी आहे. पण असं होतं का? बरेच मेंबर काय म्हणतात, नाही ते पाळक आहेत, देव त्यांना पाहून घेईल. ही खोटी खोटी समजूत. पण शास्त्र तसं सांगत नाही आहे. पाऊल सांगतो की सर्वात समक्ष जर एखादे मंडळी प्रमुख, जर एखादे सेवक पाळक चुकत असतील, पापात जगत असतील, काही चुकीचं करत असतील जे वचनानुसार नाही केलं पाहिजे, आणि तरी जर मंडळी चालवत असतील, तर काय, तर हे वचन 20, इतरांना भय पडावे म्हणून, म्हणजे इतर वडिलांना पण आणि मंडळीच्या लोकांना पण. नाही तर काय होईल की ते तसे वागतात, तसं करतात, मग आम्ही पण करू शकतो, आणि मग त्या मंडळीत पाप शिरेल, देवाचा अभिषेक निघून जाईल, आणि फक्त ते बाहेरचं टलकर राहील, आतमध्ये पोकळ. जसं आज आपण पाहतो की बाहेर सुंदर बिल्डिंग आहे, क्वायर आहे, क्वालिफाईड पाळक आहे, पण आतमध्ये शिरलं की तुम्हाला स्मशान शांतता, देवाची उपस्थिती जाणवत नाही. तर असं होतं सर्व काही. तर तसं होऊ नये म्हणून तो म्हणतो की सर्वात समक्ष दोष लाव. जर खरंच दोषी असतील, खरं चुकत असेल, तर ते बाकीच्यांनाही कळावं म्हणून सर्वात समक्ष दोष लाव. वचन 21, देव ख्रिस्त येशू व निवडलेले देवदूत यांच्या समोर मी तुला निक्षून सांगतो की, पाऊल तिमोथेला कोणाच्या समोर हे निक्षून सांगत आहे बघा, चर्च कमिटी पुढे नाही आहे. ऐकून घ्या, वचनापेक्षा कोणते चर्चचे नियम मोठे नाहीत, देवाच्या वचनापेक्षा कोणती व्यक्ती मोठी नाही. हे जर कळलं तर बेसिक गोष्ट शास्त्रातली कळली की पहिलं फर्स्ट प्रायोरिटी देवाचं वचन. नाही पण आम्ही असं करतो, ते तुम्ही करता, ते तुमचं चर्च, पण देवाची मंडळी अशी नसते. ते तुम्ही करत असाल ती तुमची जबाबदारी, एक दिवशी तुम्ही त्याला उत्तर द्याल, पण देवाची मंडळी तशी नसते. देव ख्रिस्त येशू व निवडलेले देवदूत तिघांच्या समोर तो सांगतो, यांच्या समोर मी तुला निक्षून सांगतो की मनात आढी न धरता या आज्ञा पाळ. मनात आढी न धरता, जरा अंडरलाईन करा, मनात आढी न धरता अंडरलाईन करा. म्हणजे काही सेवक, चर्च कमिटी मेंबर्स मनात आढी धरू शकतात का? हो, मनात आढी धरून सेवा करू शकतात. म्हणून पाऊल वॉर्निंग देतो की मी माझ्या मनचं सांगत नाही, देवासमक्ष ख्रिस्त येशू आणि त्याच्या पवित्र देवदूत यांच्या साक्षीने मी तुला निक्षून सांगतो. तो म्हणतो की मनात आढी न धरता या आज्ञा पाळ. म्हणजे किती सिरियस गोष्ट आहे बघा, किती गंभीर बाब आहे. चर्च काही गंमत नाही, खेळ नाही की आम्हाला पाहिजे तेव्हा येऊ, आम्ही पाहिजे तर जॉईन होऊ, नाही तर ना. बऱ्याच चर्चेसमध्ये पालकांना नोकर समजलं जातं, सेवक, की आम्ही सांगतो तसं त्यांनी केलं पाहिजे. याचं कारण असं की लिडरशिप स्ट्रॉंग नसते, नेतृत्व. याचं कारण असं की देवाच्या वचनाचं ज्ञान नसतं, चर्चच्या रूल्सचं ज्ञान असतं, पण वचन माहीत नसतं. म्हणून वाटतं की ते आपण करत राहिलो ते खरं आहे आणि वचन खोटं वाटायला लागतं. पण प्रभू येशू म्हणतो की जे शब्द मी तुमच्याशी बोललो तेच एक दिवशी तुमचा न्याय करणार आहे. त्यावेळेस कोणी त्याच्याशी वाद घालणार नाही की नाही आम्ही असं करत होतो, आमच्या चर्चचं असं करत होतो, मग ते हे इथं तुम्ही बोलू शकता, तिथं त्या दिवशी त्याच्यासमोर कोणी बोलू शकणार नाही.
म्हणून जर पवित्र आत्म्याचा अभिषेक आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपल्या मंडळीतून, आपल्या जीवनातून कार्य करताना, आपल्यामध्ये कार्य करताना पाहिजे असेल तर मंडळीचा दर्जा किंवा स्टँडर्ड हे हाय मेंटेन केला पाहिजे. त्याच्यात मनुष्याचे नियम मिक्स नाही केले पाहिजे, मनुष्याचे विचार मिक्स नाही केले पाहिजे. तो म्हणतो, मनात आडी न धरता ह्या आज्ञा पाळ, पक्षपाताने काही करू नको. पक्षपाताने अंडरलाईन करा. किती पैशावाले आहेत ते जर चर्च सोडून गेले तर माझं काय होईल, किंवा ते जर एवढं हे आहेत, पक्षपाताने नाही. म्हणून मी नेहमी सांगतो, मी इथं उभा राहिल्यानंतर मी तुमचा पालक म्हणून आहे आणि तुम्ही मेंबर म्हणून आहात. बाहेर गेल्यानंतर मग ते नातं जगाचं नातं, पण या ठिकाणी देवापुढे असताना सर्व समान आहे. जुने असो, नवे असो, वृद्ध असो, तरुण असो. आमेन. कारण का? कारण वचन सांगतो. कारण मी जर त्याची सेवा, मला त्याच्या ऑर्डर पाळल्या आहे पहिल्याने. अगोदर मला त्याचं ऐकायचं, मग तुमचं ऐकायचं आहे. आमेन. तो म्हणतो, मनात आडी न धरता ह्या आज्ञा पाळ, पक्षपाताने काही करू नको. पक्षपात म्हणजे पार्शिलिटी. काही जण जवळचे, काही लांबचे. मी तुम्हाला सांगतो, या चर्चमध्ये कसं तसं नाही. आणि जर कोणाला वाटत असलं तर परत एकदा मी व्हिडिओवर सांगतो की ह्या मंडळीमध्ये कोणी जवळचं नाही, कोणी माझ्या लांबचं नाही. जे ख्रिस्ताचे आहेत, माझी जबाबदारी, कर्तव्य म्हणून प्रत्येकासाठी विनंती करणं, वचन शिकवणं, सुधारणूक करणं हे माझं काम आहे. पक्षपात नाही पाहिजे. नाही तर कोणीतरी नाही, ते पालक साहेबांच्या जवळचे आहे, तुम्ही सांगा. माझ्या कोणी जवळचे नाही. प्रत्येक जण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतो आणि डायरेक्टली सांगू शकतो. मेंढपाळ आपल्या मेंढरांना ओळखतो. मेंढरांची ओळख जवळून चांगली पाहिजे असते की कोणतं मेंढरू कसं आहे, कोणत्या मेंढराचा स्वभाव, त्यांचं डोकं कसं चालतं, त्यांची विचारसरणी कशी आहे. आणि मेंढरांनी मेंढपाळाला ओळखलं पाहिजे. दोन्ही बाजू आहेत. पण बरेच मेंढर ओळखतात का नाही, ते अंदाज करतात. का? कारण एवढा जवळचा घनिष्ठ संबंध आलेला नाही शास्त्रापासून, नाही का. फक्त चर्चला आले, प्रेज द लॉर्ड म्हटले, गेले. तसं चर्च नसतं. तसे खरे मेंढर नसतात आणि तसे खरे मेंढपाळ नसतात. खरे मेंढर तसे वागत नसतात, मी तुम्हाला सांगतो. तर तिसरा पॉइंट, रिब्युकिंग द एल्डर्स. द थर्ड प्रिन्सिपल, वडिलांना किंवा सेवकांना दोष दाखवणे. दोष दाखवणे हे पक्षपाताने करायचं नाही. जर चुकलं असेल तर नक्कीच दोष दाखवायचा, नक्कीच बाकी सर्वांना कळू द्यायचं की ह्यांचं हे इथं चुकीचं आहे, आणि पक्षपात करायचा नाही. आता चौथा आणि शेवटचा पॉइंट, वचन 22 ते 25. द फोर्थ प्रिन्सिपल. जर तुम्ही लिहित असाल, किती जण अजूनही माझ्यासोबत आहे. द फोर्थ प्रिन्सिपल इज सिलेक्टिंग द एल्डर्स. मंडळी प्रमुखांची निवड. चौथा पॉइंट, मंडळी प्रमुखांची निवड. कोणाला ऑर्डिनेशन द्यायचं, कोणाला दीक्षा द्यायची, कोणाच्या अंडर आपण राहायचं, हे पण शास्त्र सांगतं. कोणीतरी म्हणतं मी पाळक आहे, मी सेवक आहे म्हणून कोणाचं काही ऐकायचं नाही. ऐकून घ्या. म्हणूनच खोटं शिक्षण, खोटे शिक्षक 2000 वर्षापासून वाढत आलेले आहेत. बघा, वचन 22 ते 25, मंडळी प्रमुखांची निवड, सिलेक्टिंग द एल्डर्स. वचन 22 वचन बघा, वर्स 22. उतावळीने कोणावर हात ठेवू नको आणि दुसऱ्यांच्या पापांचा वाटेकरी होऊ नको. आपणास शुद्ध राख. आता हे अत्यंत महत्त्वाचं आहे, जरा नीट लक्ष द्या. हात ठेवण्याचं हे आपल्याला जुन्या करात पण आढळतं, नव्या करात पण आढळतं. याकोबाने मरणापूर्वी योसेफाच्या पुत्रावर, आपल्या नातवंडावर हात ठेवला आणि त्यांना आशीर्वाद दिला.
प्रत्येक धर्मात प्रत्येकाला माहीत आहे की वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो आणि मृत्यूपूर्वी त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. हे प्राचीन काळापासून प्रत्येकाला हे उपजत ज्ञान आहे. तर पहिलं कारण हात ठेवणं हे आशीर्वाद देण्यासाठी हात ठेवले जातात. जर तुम्ही लिहित असाल तर टू इम्पार्ट अ ब्लेसिंग, आशीर्वाद देण्यासाठी. दुसरं कारण हात ठेवून आशीर्वाद दिल्याने राजांची किंवा प्रमुखांची नेमणूक केली जात असते, त्यांना अभिषेक केला जातो. नव्या करात आपण पाहतो तिसरं कारण हात ठेवण्याचं, मार्क 16 विश्वासणाऱ्याबरोबर ही चिन्हे असत जातील, ते दुखणाईतावर हात ठेवतील आणि ते बरे होतील. दुखणाईत आजारी जे आहेत त्यांना बरं होण्यासाठी हात ठेवणे, द थर्ड रिझन. आणि चौथं कारण जे आहे ते म्हणजे मंडळी प्रमुखांची निवड किंवा ऑर्डिनेशन, सिलेक्शन करण्यासाठी प्रेषितांनी त्यांच्यावर हात ठेवले आणि मग त्यांची रवानगी केली की कोणत्या देशाला जायचं, कुठं सेवेसाठी जायचं. सेवक नेमल्यानंतर त्यांनी उपास प्रार्थना केला, हात ठेवले आणि मग त्यांना पाठवले. तर हे 4 कारण आपल्याला देवाच्या वचनामध्ये हात ठेवण्याविषयीचे दिसून येतात. आणि ह्या ठिकाणी म्हणून पाऊल तिमोथेला काय वॉर्निंग देतो? उतावळीपणे कोणावर हात ठेवू नको. आता आणखी एक महत्त्वाचा पॉईंट जरा ऐका. ज्यावेळेस आपण कोणाला स्पर्श करतो, मग तो शेक हँडने असो की हात ठेवल्याने असो, प्रत्येकामध्ये आत्मा आहे. एखाद्यामध्ये जर दुष्ट आत्मा जर असेल आणि आपण जर स्पर्श केला, टच केला, तर ते स्पिरिट किंवा तो आत्मा ट्रान्सफर होऊ शकतो, असं पण आहे. म्हणून उतावळेपणे हात ठेवायचा नसतो. ज्यावेळेस देवाचा आत्मा खात्रीने सुचवतो की हिच्यावर हात ठेव, याच्यावर हात ठेव, ह्या कारणासाठी, त्याच वेळेस जाऊन ठेवायचं असतं. आणि म्हणून बऱ्याच वेळेस बाहेरगावी गेल्यावर बरेच लोक म्हणतात, पुढं असतात लाईन प्रेयर करण्यासाठी. काही जणांवर मी हात ठेवून प्रेयर करतो, काही जण, आणि मग नंतर काही जण हळूच येऊन म्हणतात की पालक साहेब तुम्ही आमच्यावर हातच ठेवला नाही, आम्ही तो पुढं उभं होतो ना, आमच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना नाही केली. प्रार्थना केली तुमच्यासाठी, पण जर हात ठेवण्याचं जर देवाने सुचवलं तरच मी ठेवेन असं सांगावं लागतं. पण काही जण नाराज होतात. पण हे एक गोष्ट आहे की टच केल्याने स्पिरिट्स इज ट्रान्सफर्ड. म्हणून पाऊल म्हणतो की विश्वासणाऱ्याचा अविश्वासणाऱ्याचे काय संबंध, देवाचा आणि मूर्तीचा काय संबंध. की एखादा जर खऱ्या देवाची भक्ती न करणार तर चुकीचा आत्मा त्याच्यामध्ये आहे. आणि ज्यावेळेस आपण संबंध जोडतो किंवा आपण हात ठेवतो किंवा स्पर्श करतो तर स्पिरिट ट्रान्सफर होऊ शकतात. जसा अभिषेक हात ठेवल्याने ट्रान्सफर होतो पवित्र आत्म्याचा, तसं रिव्हर्स पण होतं की चुकीचा आत्मा सुद्धा आपल्याला डिस्टर्ब करू शकतो. आणि आज मी तुम्हाला सांगतो अनेकांचं असं झालेलं आहे. म्हणून उतावळेपणे कोणावर हात ठेवायचा नाही आणि कोणाकडून हात ठेवून प्रार्थना करून घ्यायची पण नाही. मी कोणाबद्दल जेलस नाही आहे, मी तुम्हाला सांगतो, देवाला माहीत आहे. पण एक वॉर्निंग म्हणून मी सांगतो की असं होतं आणि लोक प्रॉब्लेममध्ये येतात, म्हणून होऊ नये. फळावरून झाडाची परीक्षा करायची. कोणत्या सेवकाचा अभिषेक कोणता आहे का, त्याचा रिझल्ट दुसऱ्यांच्या जीवनात आपल्याला पाहायला मिळेल तरच आपण पुढे जाऊन त्यांच्याकडून डोक्यावर हात ठेवायला लावायचं. नाही तर चुकीचा आत्मा ट्रान्सफर होऊन अजून प्रॉब्लेम होऊ शकतो. असं झालेलं आहे. माझा अनुभव एवढ्या वर्षातला बाहेरगावी आणि वेगवेगळ्या चर्चेमध्ये की चुकीचे आत्मे आणि सेवकांमधून आणि वर्शिप लीडरमधून कसं झालं आहे. म्हणून तो म्हणतो उतावळेपणे कोणावर हात ठेवू नको आणि दुसऱ्यांच्या पापाचा वाटेकरी होऊ नको. म्हणजे काय, आपण एखाद्यावर हात ठेवल्याने ते जर पापात जगत असले, त्यांनी जर पश्चाताप केला असेल तर त्याचे वाटेकरी आपण होतो का? हो. तो म्हणतो आपणाला स्वतःला शुद्ध राख. म्हणून हे इतकं पवित्र आहे आणि इतकं डेंजरस पण आहे.
आज तरुण सेवकांना पालकांना मजा वाटते की येशूच्या नावात हात ठेवल्यानंतर टच केलं कोणी पण नाही, देवाच्या अभिषेकाशिवाय मार्गदर्शनाशिवाय तसं कधीही करायचं नसतं. मी हे अनुभवावरून शिकलेलो आहे, दुसऱ्यांच्या पण स्वतःच्या. कोणी चल चल तू पण चल आशीर्वाद, तसं नसतं ते, तसं नसतं. हे अडाणे पण सोडून द्या. ज्ञानाच्या अभावे परमेश्वर म्हणतो माझ्या लोकांचा नाश झालेला आहे. सामर्थ्याच्या अभावे नाही, धार्मिकतेच्या अभावे नाही, देवाच्या वचनाच्या ज्ञानाच्या अभावे. शास्त्राचं झिरो नॉलेज असल्यामुळे फक्त चर्चमध्ये लहानपणापासून जे ऐकत आले तेच खरं मानलेलं आहे, पण कधी शास्त्र उघडून व्हेरीफाय केलं नाही की खरंच तसं शास्त्रात आहे का. पण ह्या शेवटच्या काळात ही गरज आहे की आपण कोणीतरी सांगता, कोणीतरी शास्त्र घेऊन, कोणीतरी येशू ख्रिस्ताच्या नाव म्हणून विश्वास ठेवायचा नाही आहे. प्रभू येशूने वॉर्निंग दिली की शेवटच्या काळात पुष्कळ लोक मीच ख्रिस्त आहे असे म्हणतील, मीच अभिषिक्त आहे असे म्हणतील आणि पुष्कळांना फसवतील. फसण्याची गरज नाही, त्यांनी अगोदरच वॉर्निंग दिलेलं आहे. नाही ते पण पाळक आहे ना असं कसं म्हणता, नाही ते पण शास्त्रातून सर्वच सांगतात, पाळक सर्वच आहे, पण देवाच्या वचनानुसार आत्म्यानुसार आणि फळं तुम्हाला दिसतात का, हा महत्वाचा प्रश्न. उतावळेपणे कोणावर हात ठेवू नको आणि त्यांच्या पापाचा वाटेकरी होऊ नको. आपणाला शुद्ध राख. पापाचे दुसऱ्यांच्या वाटेकरी झाले, ट्रान्सफर झालं तर आपण स्वतःला शुद्ध राखू शकत नाही. स्वतःला शुद्ध राख. वचन 22 वर्स 22, 1 टिमोथी चॅप्टर 5 वचन 23. यापुढे नुसतेच पाणी पीत राहू नको, तर आपल्या पोटासाठी आणि वारंवार होणाऱ्या दुखण्यासाठी थोडा द्राक्षरस घे. आता हे एक घटना आहे, मी तुम्हाला सांगतो. काही वर्षापूर्वी एका फॅमिलीत मी जात होतो प्रार्थनेला, आणि त्यांचे प्रमुख हे पिणारे होते, पण ते मी गेल्यानंतर प्रार्थनेला येऊन बसायचे, पिऊन बसलेले असायचे, हात जोडून म्हणायचे की मला क्षमा करा बरं, पण बसलेले असायचे. आणि मग प्रार्थना झाल्यानंतर, सर्व हे झाल्यानंतर मग एक दिवशी विषय निघाला, ते त्यांचे 2-3 लोक, आणि नेमकं त्यावेळेस मी गेलो प्रार्थना. हा विषय निघाला. त्यांच्या मुलीने सांगितलं की बघा हे पप्पा हे असंच करतात म्हणे, त्यांना काही भान राहत नाही वगैरे वगैरे. मग त्यांनी काय सांगितलं आणि सुरुवात होती सेवेची माझी. ते मला म्हटले, पिलेलेच होते, पण शास्त्रात पण लिहिलेलं आहे ना पाळक साहेब की द्राक्षरस. म्हटलं शास्त्रात द्राक्षरस लिहिलेलं आहे, तुम्ही द्राक्षरस पिता आहात का? गप्प झाले. म्हटलं शास्त्रात सांगतं की पाऊल तिमोथेला म्हणतो थोडा द्राक्षरस पी, हे तुम्ही द्राक्षरस पिता का? गप शांत झाले. पाऊल तिमोथेला हे नाही म्हणत की थोडा दारू पी, थोडा द्राक्षरस घे. तर असं होतं काही वेळेस की लोक स्वतःचा पाप झाकण्यासाठी, खरं करण्यासाठी वचनाचा आधार घेतात आणि दुसऱ्यांवर इम्प्रेशन मारतात की आम्हाला किती शास्त्राचं ज्ञान आहे, आम्ही किती धार्मिक आहोत. ढोंगीपणा, हिपोक्रसी, आणि सैतान अशा ढोंगी लोकांना घाबरत नसतो. मी तुम्हाला सांगतो, रिअल जे आहेत ना त्यांना टार्गेट करत असतो. पाऊल या ठिकाणी तिमोथेला सांगतो. आता हा पॉईंट महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट की काही चर्च, काही पालक शिकवतात की आजारी पडल्यानंतर दवाखान्यात जायचं नसतं, फक्त प्रार्थना करून विश्वास धरायचा असतो. शाळेत असतानाची गोष्ट आहे. त्यावेळेस मी नुकतंच एका पेंटिकॉस्टल चर्चला जायला लागलो. त्यावेळेस मी 10वीला होतो, SSCला. आणि मग ते चर्च स्ट्रिक्ट विश्वासाबद्दलचं हे असताना एक बाई डिलिव्हरीच्या वेळेस आजारी पडली, ते चर्च मेंबर. मला अजूनही ती घटना आठवते. आणि ते असं शिकवित होते की विश्वास रखो, विश्वास रखने का, अगर तुम डॉक्टर के पास जाते तो तुम्हारा विश्वास कम है वगैरे. सिरियस झाले ती बाई आणि एक्सपायर झाली, वारली. आणि सर्व चर्च शॉक झालं. आणि मी आजपर्यंत ती घटना विसरू शकलो नाही की ती बाई जर दर रविवारी एवढी प्रार्थनेत होती, रेग्युलर होती, विश्वासात होती,
तिने जर विश्वास धरला होता की प्रभू मला बरं कर, ती कशी काय एक्सपायर झाली हे माझ्या डोक्यात कायमचं राहून गेलं. की असं खरंच शास्त्रात सांगितलेलं आहे की डॉक्टरकडे जायचंच नाही, औषध घ्यायचंच नाही, फक्त विश्वास धरायचा, कडक उपास करायचा, कडक प्रार्थना. नंतर देवाचं वचन स्टडी करून कळलं की शास्त्रात तसं कुठेही सांगितलेलं नाही. हे मनुष्यांचे नियम आहे. जसे ट्रेडिशनल पारंपरिक मंडळांचे नियम आहे तसे बिलिव्हर चर्चचे पण नियम आहे. दागिने घालायचं नाही, डॉक्टरकडे जायचं नाही, नुसती प्रार्थनाच करायची असं शास्त्रात नाही लिहिलं. यांनी त्यांचे नियम जोडले ॲडिशनल. त्या बाई वारल्या डिलिव्हरीमध्ये. किती भयानक गोष्ट आहे. आणि ते वारल्या, ते वारल्यानंतर ते मंडळी प्रमुखांनी सांगितलं की उनका विश्वास कम था म्हणे. काय वाटलं असेल घरच्यांना विचार करा. त्यावेळेस मी 10वीला होतो. नुकतीच विश्वासाच्या जीवनाची सुरुवात होती आणि त्यावेळेस हा धक्कादायक अनुभव की असं पण होऊ शकतं. आता कसं काय करायचं, कसं काय विश्वास ठेवायचा. म्हणून अशा गोष्टी होतात. सैतान काही लोकांना ऑफ ट्रॅक करतो. पाऊल तिमोथेला म्हणतो की यापुढे नुसतेच पाणी पित राहू नको, तर आपल्या पोटासाठी आणि वारंवार होणाऱ्या दुखण्यासाठी. म्हणजे तिमोथ्या याच्यावरून आपल्याला समजतं का त्यावेळेस काही व्हिडिओ नव्हते, फोटो नव्हते, की तिमोथ्या हा अशक्त असेल, वारंवार आजारी पडत असेल. इकडे आहे का, पाऊलाला सगळे दानं होते, असाधारण चमत्कार होत होते. पाऊलाने तिमोथ्यासाठी प्रार्थना केली नसेल का? पण तरी तो म्हणतो की तुझ्या वारंवार दुखण्यासाठी थोडासा द्राक्षरस घे. द्राक्षरस, हां, बाकी काय नाही. पाऊलाने म्हणायला पाहिजे होतं की तुझा विश्वास कमी आहे, तू कसा काय घडी घडी आजारी पडतो. हां, का बरं असं? पाऊल म्हणतो की तुझ्या वारंवार दुखण्यासाठी थोडा द्राक्षरस घे. म्हणजे इथं आयुर्वेद आपण पाहतो, नैसर्गिक, नॅचरल. मग आता मला सांगा, औषध घेणं म्हणजे विश्वासात कमी पडणं शास्त्रानुसार आहे का? मग असं जर कोणी तुमच्या डोक्यात घालत असेल, सांगत असेल, ते खोटं शिक्षण आहे हे समजून घ्यायचं, पुढचं ऐकत बसायचं नाही. मी काही कोणाबद्दल जेलस नाही आहे, मी देवाचं वचन तुम्हाला सांगतोय. वॉर्निंग देणं माझं काम आहे. तशी पाऊलाने तिमोथेला वॉर्निंग दिली. ऐकायचं का नाही ऐकायचं तो तुमचा प्रश्न आहे. थोडासा द्राक्षरस घे. म्हणजे औषध उपचार घेणं चुकीचं नाही. पाऊल या ठिकाणी त्याला सल्ला देतो की वारंवार होणाऱ्या तक्रारसाठी थोडासा द्राक्षरस घे. द्राक्षरस प्राचीन काळामध्ये आपल्याला लेख आढळतात, रोमन, ग्रीक आणि त्या काळात, की प्राचीन काळापासून आपल्या देशातही हे औषधासाठी वापरण्यात आलेलं आहे. आज देखील द्राक्षरस वगैरे. म्हणून जर आपण विश्वासात आहोत आणि जर एखादं आपण मेडिसिन किंवा औषध घेतलं म्हणजे आपण विश्वासापासून फिरलो किंवा कमी पडलो असं होत नाही. ऐकून घ्या. बरेच वेळेस कोणीतरी म्हणतो प्रार्थना करा, मी सांगतो प्रेयर केल्यानंतर दुसऱ्या डॉक्टरला जाऊन दाखवा किंवा चेकअप करा, हे करा, सांगतो की नाही. काही जणांना असं वाटतं की असं कसं, आम्ही प्रार्थना करायला फोन केली, हे म्हणतात डॉक्टरला जाऊन दाखवा. म्हणून ह्या गोष्टी बॅलन्स पाहिजेत. आपण एका टोकाला आणि दुसऱ्या टोकाला न जाता मध्ये जे ते बॅलन्स आहे. अजिबात औषध न घेणं हा एक टोक, की देवाने विश्वासानेच केलं पाहिजे नाही तर मी मरून जाईल, हे दुसरं टोक. पण मध्ये बॅलन्स आहे. मी जे अवेलेबल आहे, उपलब्ध आहे औषध उपचार, ते पण मी घेईन. वचन 24 आणि या ठिकाणी 24 आणि 25 मध्ये तो सांगतो सिलेक्शन ऑफ द लीडर्स, वडिलांची निवड. आता तो हात ठेवण्याचं, वडिलांची नेमणूक करण्यासाठी सांगताना मध्ये हा विषय घेतो तिमोथेच्या आजारपणाचा, द्राक्षरस घेण्याचा, आणि परत त्या विषयाकडे येतो की वडिलांची नेमणूक, सिलेक्शन ऑफ लीडर्स.
वचन 24, कित्येकांची पापे उघड असून ती त्यांच्यापुढे न्याय निवाड्याकरिता जातात. इकडे बघा, पहिली गोष्ट तो म्हणतो कित्येक लोक जे सेवक आहे, सेवा करू इच्छितात, ज्यांना त्यांची पापं उघड आहेत. सर्वांना माहीत आहे की यांचं कॅरेक्टर कसं आहे, हे कोणत्या पापात जगत आहे. काही जणांचं उघड असतं, काही जणांचं आपल्याला सगळ्यांना माहीत असतं की त्यांचं जीवन त्यांचं कसं आहे. कित्येकांची पापे उघडे असून ती त्यांच्यापुढे न्याय निवाडाकरिता जातात. हा न्याय निवाडा म्हणजे देवाकडून नाही, माणसाकडून, मंडळीकडून. कारण ऑर्डिनेशन किंवा दीक्षा ही मंडळी समक्ष देवाच्या लोकांसमक्ष दिली जाते. आमेन. मग न्याय निवाडा कोण करणार? मंडळी करणार. की माझी इच्छा आहे की यांना ऑर्डन करावं, पण मंडळीला सर्वांना जर माहीत असत तर काय आहे की ते न्याय निवाडा करेल की नाही, तसं होऊ शकत नाही. कित्येकांचं पाप सर्वांना, मंडळींना, लोकांना माहीत असतं. पुढे दुसरी कॅटेगरी, कित्येकांची त्यांच्या मागून जातात. म्हणजे नंतर ऑर्डिनेशन दिल्यावर, नेमणूक केल्यावर, पाळक केल्यावर कळतं, अरे ते तर असं त्यांचं गुप्त जीवन असं आहे, त्यांचं पर्सनल लाईफ असं आहे. आता काय करायचं? ते तर ऑर्डिनेशन घेऊन बसले, पाळक होऊन बसले. कित्येकांची पापं त्यांच्या मागून जातात. नंतर उघडकीस येतात. तोपर्यंत माहीत नसतं की कसं आहे ते. म्हणून ज्यावेळेस सेवकाची नेमणूक मंडळीतर्फे केली जाते त्यावेळेस ह्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. शिक्षण नंतर चारित्र्य. त्या दिवशीच मी कोणाला तरी सांगत होतो की पवित्र आत्म्याचे दान ह्या जगापुरते आहेत. रोग बरे करण्याचं दान स्वर्गात गरज नाही, तिथं कोणी आजारी नाही. भविष्यवाणाच्या दानाची स्वर्गात कोणाला गरज नाही, ते सगळे स्वर्गात देवाजवळ आहे. हे दान इथं पृथ्वीवर उपयोगाचे आहे. दान आपल्याबरोबर स्वर्गात जाणार नाही, मग काय जाईल? आपलं चारित्र्य, कॅरेक्टर. म्हणून चारित्र्य किंवा कॅरेक्टर हे महत्त्वाचं आहे. आज दानांवर भर दिला जातो. यांना ही गिफ्ट आहे, त्यांना ती गिफ्ट आहे. ते गिफ्ट जगापुरते आहे. कॅरेक्टर, मंडळीत शुद्धता, पवित्रता असेल तर पवित्र आत्मा कार्य करेल. जीवनात शुद्धता, पवित्रता असेल तर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्या जीवनात कार्य करेल. कॅरेक्टर जर खराब असेल तर जीवन तर पराभूत राहील, पण सेवेला सुद्धा ती व्यक्ती क्वालिफाईड नाही शास्त्रानुसार. एखाद्या कमिटीनुसार नाही, शास्त्रानुसार ती व्यक्ती पात्र नाही. कित्येकांची त्यांच्या मागून जातात म्हणजे नंतर कळतात. नंतर वचन 25, त्याप्रमाणे उघड अशी काही चांगली कृत्य आहेत. आता पहिल्या 24व्या वचनात तो पापांबद्दल सांगतो की काही लोकांची पाप ओपनली दिसतात की हा माणूस क्वालिफाईड नाही आहे, याचं जीवन असं आहे. काही लोकांचं पाप नंतर कळतात ऑर्डिनेशन दिल्यावर की ही व्यक्ती क्वालिफाईड नाही, चुकीच्या व्यक्तीला नेमण्यात आलेलं आहे. आता तिसरी गोष्ट वचन 25 बघा, त्याप्रमाणे उघड अशी काही चांगली कृत्य आहेत. आता काही जणांची चांगली कृत्य आहे की ते मंडळीत फक्त चर्च मेंबर आहेत, ते पाळक नाही, सेवक नाही, डिकन नाही, एल्डर नाही, पण ते त्यांची कृत्य चांगली आहेत. जे करू शकतात ते करतात, तर ते कृत्य उघड आहेत. मंडळीला उघड आहे आणि मंडळी प्रमुखांना उघड आहेत. आमेन. मंडळीला माहीत आहे की कोण काय करत आहे. तर कित्येकांची त्याप्रमाणे उघड अशी काही चांगली कृत्य आहेत. चांगली कृत्य जे उघड आहेत. आणि मग तो म्हणतो, आणि जी दुसऱ्या प्रकारची आहेत तीही गुप्त राहू शकत नाही. आणि काही जणांची कृत्य अशी आहेत की जे दाखवत नाही. इकडे बघा, जे दाखवत नाहीत, दुसऱ्याने पाहावं म्हणून ते सेवा करत नाहीत, तर ते कशासाठी करतात? देवासाठी. किती जणांचं लक्ष आहे? वचन 25 परत एकदा घ्या आणि शास्त्रात बघा सर्वांनी. त्याप्रमाणे उघड अशी काही चांगली कृत्य आहेत. की काही जणांची चांगली कृत्य उघड आहेत की ते मदत करणार आहेत,
एकमेकांना मदत करणारे, सेवकांना मदत सहकार्य करणारे सेवेच्या कार्यासाठी हे उघड आहेत. पण काही जण गुप्तपणे करतात, लोकांनी पाहावं म्हणून नाही, नाव व्हावं म्हणून नाही. बरोबर, आमेन. आणि जी दुसऱ्या प्रकारची आहे ती गुप्त राहू शकत नाही. मग जरी ते गुप्तपणे सेवा करत असले देवाचं कार्य, तरी ते गुप्त राहत नाही. एक दिवशी मंडळीच्या लोकांच्या उघडकीस येतं की नाही, हे दुसऱ्यांना मदत करणारे आहेत, हे भेटी घेणारे आहेत, हे सहकार्य करणारे आहेत. बरोबर. तर अशा लोकांची तो म्हणतो वडील म्हणून, सेवक म्हणून, पालक म्हणून नेमणूक करावी. आलं लक्षात. वडिलांच्या निवडीबद्दल 4 मुद्दे परत एकदा सांगतो जर लिहित असाल. वचन 24 पहिला पॉईंट. काही जण अगदी स्पष्टपणे वडील होण्यास अपात्र असतात, कारण त्यांची पापं उघड असतात. त्यांना ताबडतोब बाजूला करावे. त्यांना ऑर्डिनेशन द्यायचं नाही, त्यांची नेमणूक करायची नाही. त्यांची पापे त्यांच्या पुढे त्यांच्या अपराधाची घोषणा करतात. मग जर उघड आहेत तर अशा व्यक्तीची नेमणूक करणे मंडळीवर हे शास्त्राला धरून नाही, देवाच्या वचनाच्या विरुद्ध आहे. मला वाटलं कोणीतरी ऐकलंय. दुसरा पॉईंट, कित्येकांची पापं त्यांच्या मागून जातात, नंतर उघडकीस येतात. नेमणूक झाल्यावर, पाळक झाल्यावर की हे त्याला क्वालिफाईड नाही आहेत, पात्र नाहीत, नंतर उघडकीस येतात. अशा लोकांना काय करावं? अशा लोकांना उघडकीस झाल्यानंतर त्या पदावरून बाजूला करावं. नाही पण आम्ही ऑर्डिनेशन केलं आता कसं काय? नाही. वचन सांगतं की जर तसं आहे तर अधिक मंडळी भ्रष्ट होऊ नये, अधिक पाप वाढवू नये, मंडळी अशुद्ध होऊ नये म्हणून लगेच ॲक्शन घ्यावी आणि बाजूला करावं. की जेव्हा नेमणूक केलं तेव्हा माहीत नव्हतं, पण आता कळलं म्हणून त्यांना सांगून, मंडळी सांगून की आता तुम्ही शास्त्रानुसार मंडळीची सेवा करण्याच्या लायक नाही, असं म्हणून बाजूला करावं. ही शिस्त आहे, डिसिप्लिन आहे. आजकाल तसं केलं जात नाही, सगळ्यांना खुश केलं जातं. पण तसं केलं तर मंडळी पवित्र राहते. पहिल्या शतकातली मंडळी पवित्र होती म्हणून एवढं कार्य करत होते. तेव्हा काही मोबाईल नव्हते, टी व्ही नव्हते, काहीच नव्हतं जे आपल्याजवळ आहे, विमानं, मोटर हे ते, तरी त्यांनी एवढं कार्य केलं. आपल्याजवळ सगळं आहे तरी का होत नाही? कारण आपला दर्जा चर्चचा खालवलेला आहे, आपलं स्टँडर्ड आपल्या जीवनाचं, मंडळाचं खालवलेलं आहे. आणि तरी आपल्याला काही वाटत नाही, आपण खुश आहोत, आपल्याला वाटतं की सगळं ओके, पण ओके नाही आहे शास्त्रानुसार. तिसरा पॉईंट, उघड अशी काही जणांची कृत्य आहेत. म्हणजे काही जणांचे चांगले कामं हे उघड आहेत, दिसून येतात की ते चांगलं कामं करतात. काही माणसांच्या चारित्र्यातील गुणावरून हे स्पष्ट दिसते की ते सेवा करण्यास पात्र आहे, की हे सेवा करू इच्छित आहेत. त्यांची कृत्यावरून दिसून येते की हे लायक आहेत, क्वालिफाईड आहेत. आणि चौथा पॉईंट, काही माणसांची सत्कृत्य उघड दिसून येत नाहीत, परंतु ती लपून राहत नाहीत. काही जण गुप्तपणे सेवा करतात, जे करू शकतो ते करतात, पण कधी ना कधी ते उघडकीस येतात. आमेन. मग अशा लोकांची पौल तिमोथेला म्हणतो की नेमणूक करावी. अशी माणसे देखील वडील या पदावर सेवा करण्यास योग्य असतात. तर आज आपण काय पाहिलं की मंडळीतील वडील वर्गाची पुनर्स्थापना. मंडळीचे वडील वर्ग, पालक, सेवक मंडळी प्रमुख जर नीट असतील तर लोक मंडळी नीट राहील. त्यांचं स्टँडर्ड जर खालवलं असेल, ते जर भ्रष्ट असतील तर लोक पण पापात राहतील. ती मंडळी तिथं देवाचं कार्य होऊ शकणार नाही. आणि आज याची किती गरज आहे नाही का? मंडळांचं स्टँडर्ड का खालवलेलं आहे, लोकांचं स्टँडर्ड का खालवलं, लिडरशिप खालवले. जुन्या काळात आपण पाहतो की याजक भ्रष्ट झाले की इस्रायल लोक भ्रष्ट व्हायचे, इंटरकास्ट करायचे, मूर्तीपूजा करायचे, कोणाशी सोयरे संबंध जोडायचे, कारण याजकच भ्रष्ट झालेले होते. पण याजक जेव्हा स्ट्रिक्ट असायचे, ते म्हणायचे हे चालणार नाही, त्यावेळेस मग लोक बरोबर लाईनवर राहायचे, ट्रॅकवर असायचे. आमेन. म्हणून लिडरशिप किंवा नेतृत्व हे इतकं महत्त्वाचं आहे.
आणि याविषयीच्या 4 गोष्टी 17 ते 25 परत एकदा मी सांगतो. ते 4 गोष्टी, 4 तत्व. पहिली गोष्ट वडिलांचा सन्मान, दुसरी गोष्ट वडिलांचं संरक्षण, तिसरी गोष्ट वडिलांवर दोषारोप लावणे. खरं असेल तर त्यांच्यावर कारवाई करून काढून घेतलं पाहिजे, पण खोटं असेल तर ते मंडळीसमोर उघड केलं पाहिजे. आलं लक्षात? गपचीप जर काढून टाकलं एखाद्याला तर मग कुजबूज होईल की बा काय झालं, ते का बरं त्यांना काढलं. म्हणून देवासमोर पारदर्शकता पाहिजे ह्या कारणानं वचनाप्रमाणे. आमेन. आणि चौथी गोष्ट सिलेक्शन, मंडळी प्रमुखांची निवड. तर ह्या सूचना पाऊलाने तिमोथेला दिल्या, ज्या प्रत्येक काळातल्या तिमोथेला आणि आज तुम्हाला मला लागू आहेत. आणि जर आपण ह्याप्रमाणे चर्चची रचना, मंडळीची रचना जर केली आणि त्याप्रमाणे फंक्शन कार्य केलं तर ती मंडळी शास्त्रानुसार, नव्या करारानुसारची मंडळी होते. आणि मग आपण अपेक्षा करू शकतो की देवाचं आत्म्याचं कार्य आपल्यामध्ये व्हावं. जेव्हा आपल्यामध्ये काही माणसाचे नियम, आयडिया मिक्स नाहीत, फक्त वचनावर आधारले, फाउंडेशन ऑन द वर्ड, त्याच वेळेस देवाचा आत्मा कार्य करतो. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. आज आपण इथेच थांबू आणि ही सिरीज सुरू राहील. आणि जे तुम्ही यूट्यूबवरून कॉमेंट करतात आणि फोन करतात, जे आशीर्वादित होत आहे त्यांचे आम्ही आभार मानतो. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.